एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. माझा सौख्य भरे, माझा सौख्य भरे, माझा सौख्य भरे, माझा सौख्य भरे. नमस्कार. वेद भविष्याचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या एकाच दिवसामध्ये ललिताने थंड डोक्याने कारस्थान करून स्वानंदीला घराबाहेर काढला. आजी खूप त्रास दिला पोरीला. 4 दिवस सुद्धा सुखानं जगू तिला नेतला. नाही सोडणार मी तिला, कारण ती बाई आहे ना खूप खालच्या पातळीला आली आहे. आजी खूप खालच्या पातळीला आली. आजी आपल्या लेकासाठी दुसरी सून आणते. आनंदीला कायमशी घराबाहेर काढणार आहे ती. नीलचं दुसरं लग्न लावणार आहे. ह्या वर्षाच्या एंड पर्यंत इंद्रनीलच्या लग्नाचा बार मला उडवायचाच आहे. आजचा दिवस चमत्कार आणि कल्पना यांची सांगड घालणे. जेवढी तुमची कल्पना शक्ती असेल तेवढे चमत्कार तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणतात. काही सांगतात. इतना तो पूछना ही पड़ता है कि लड़के का खानदान क्या है, उसके लक्षण कैसे हैं, कमाता कितना है. कमाने का तो यह है मौसी कि एक बार बीवी बच्चों की जिम्मेदारी सर पे आ गई तो कमाने भी लगेगा. तो क्या अभी कुछ भी नहीं कमाता? नहीं नहीं, ये मैंने कब कहा मौसी, कमाता है लेकिन अब रोज रोज तो आदमी जीत नहीं सकता ना. कभी हार भी जाता है बेचारा. हार जाता है? हाँ मौसी, अब ये कमबख्त जुआ चीज ही ऐसी, अब मैं क्या कहूँ. है? तो क्या जुआरी है? छी 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 मौसी, वो और जुआरी ना ना, वो तो बहुत ही अच्छा और नेक लड़का है. लेकिन मौसी एक बार शराब पी ली ना, फिर अच्छे बुरे का कहाँ होश रहता है. हाथ पकड़ के बैठा लिया किसी ने जुआ खेलने. अब इसमें बेचारे वीरू का क्या दोष है. ठीक कहते हो बेटा, जुआरी वो, शराबी वो, लेकिन उसका कोई दोष नहीं. मौसी आप तो मेरे दोस्त को गलत समझ रही हैं. वो तो इतना बरोबर. सीधा और भोला है. चमत्कार आणि कल्पना की शादी करके यांची सांगड घालणाराच दिवस आहे. सत्य. आलो आलो. तुम्ही या ना, या द्या छत्री द्या. स्वानंदी आहे ना? हो आहेत ना. आजी पण आहे तिथे. हो बाकी कोणी नाहीये. ये ये ये. अरे असू दे असू दे. बैस बैस बैस. कसा आहेस तू? नाही असू दे असू दे. कळलं. ऐक स्वानंदी, अगं महेश आलाय ग. अरे महेश, पाडू दादा चहा ठेवता सगळ्यांसाठी? अहो स्वानंदी ताई, चहा कधीचाच ठेवलाय मी. बरं. बरं ऐका ना, मला भाजी आणायला जायचं, उशीर होतोय. निघू का मी? हो हो जा तुम्ही, मी देते. बर. बर स्वानंदी, मी सुद्धा निघते बरं का ग. काय? अगं तू कुठे निघालीस आता? मला त्या मावशीला जरा खरं सांगायचंय. म्हणजे? एक गोष्ट तेरे को बताती हूँ, गब्बर को घबराने का नहीं,
जो डर गया वो मर गया. आई आजी आल्या महेश. सावकाश आजी. पाऊस आहे सावकाश. हो जाऊ ठीक आहे. आजी अजबच आहे आजी माझी. नाही पण तुझी आजी इतकी दिलखुलास आणि इंटरेस्टिंग आहे ना, म्हणून तुमच्या घरची माणसं एकदम मस्त आहेत. एक अपवाद सोडून सांग, मी ना नेहमी विचार करतो ही संपदा तुमच्या घरात आली तरी कुठनं. म्हणजे तुमच्या घरचे सगळे समंजस आणि सरळ मार्गी आहेत, पण ह्या मुलीचे रंगढंगच वेगळे. बाबा म्हणतात ते खरंय. आई बाबा मुलांना जन्म आणि संस्कार देतात, विचार नाही. विचार त्यांचे ते मिळवतात. असो, हे बरं मला सांग, तू ताईकडे पैसे मागितलेस तेव्हा तिची काय रिॲक्शन होती? अर्थातच नाही म्हणाली, माझ्याकडे पैसेच नाहीत म्हणाली. एक तू कारण सॉलिड सांगितलंस ना. हो म्हणजे काय, मी तिला म्हटलं की आमच्या ऑफिसमध्ये एक ऑफिस बॉय आहे, त्याची बायको खूप आजारी आहे आणि तिचं ऑपरेशन करताना लाखो रुपये लागणार, तर मला 1 लाख रुपये दे. बरं तिला हे बोललो की मी माझी एफडी मोडून तुला 2 दिवसात रिटर्न करतो. तरीही नाही दिले. नाही दिले, पैसेच नाहीत म्हणाली. वर फुकटचा सल्ला पण दिला. म्हणाली ऑपरेशन करता पैसे खर्च करण्यापेक्षा ती मेली तर त्याच्या अर्ध्या खर्चात त्याचं दुसरं लग्न होईल. काय ताई असं म्हणाली? मला कळत नाहीये की नेमकं असं काय सांगितलं की ती आपल्याला पैसे दे. आपल्याला ना एखादं असं ठोस कारण सुचायला हवं. सुचेल. थांब, मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी. महेश, अशी एक गोष्ट आहे जी ताईला भुरळ पाडू शकते. कोणती? ही शपथ स्वानंदी, सॉलिड आयडिया आहे. मला का नाही सुचलं हे? तुला कसं सुचतं सगळं? जिची आजी इतकी हुशार आहे तिची नात हुशार नसेल. घे चहा. थँक्यू. हा बोला. तर मी काय म्हणते जवळकर बाई, जोडकर. हा जोडकर बाई, माझ्या 4 नाती आहेत. बरं, 4ही नक्षत्रासारख्या आहेत बरं का. पण सध्या मोठ्या 2 नातींचं लग्न करायचंय मला. पण मला ना त्यांच्याबद्दल माहिती लागेल. हो, पण आमच्याही काही अटी आहेत बरं का. अहो चालतील हो, आजकाल सगळ्यांच्याच अटी असतात. बर, माझ्या मोठ्या नातीचं शिक्षण कॉलेज पर्यंत झालेलं आहे सगळं पूर्ण. छान. पण आम्हाला 2 भाऊ असलेल्या घरामध्ये मोठ्या भावाला हिला द्यायची आहे. म्हणजे धाकट्या भावाला 2 नंबरच्या नातीला द्यायची आहे. ही अट जरा विचित्र वाटत नाही का तुम्हाला? हो आहे, पण त्याचं कारण काय माहितीये का? माझी मोठी नात आहे ना, ती बोबडी आहे. आणि ती काय बोलते हे फक्त 2 नंबरच्याच नातीला कळतं. बरं, त्यामुळे दोघी एकत्रच फिरत असतात ना. आता लग्न करून एकाच घरात गेल्या की जावा जावा एकत्र नांदतील ना. हो बरोबर. मग कधी येऊन स्थळ बघायला? काय आहे ना, तुम्हाला आमचा हा फॉर्म भरावा लागेल, मग तुमची नोंदणी होईल आणि मग तुमच्या नातींचे फोटो आणि बायोडेटा, झालं काम. बरं, मी उद्या सगळं घेऊन येते. हो हा, ओके. पण जवळकर बाई, हा जोडकर बाई, हे बघा, नाव मोठं आणि लक्षण खोटं
असं होता कामा नये, नाहीतर उगाच त्या जहागीरदारासारखं स्थळ नको मला. जहागीरदार त्यांचं पूर्ण नाव काय? माधवराव आणि ललिताबाई जहागीरदार म्हणून. तुम्ही ओळखता का त्यांना? ओळखत नाही. काय म्हणत होता तुम्ही त्यांच्याबद्दल, सांगा ना. नाही, माणसं अगदी भली आहेत बघा, अगदी चांगली आहेत माणसं. आणि मुलगा म्हणाल ना तर लाखात एक आहे. हो ना. अहो हिरा आहे हिरा. हो, गुड. पण काय, हिरा कुठं सापडतो? कोळशाच्या खाणीत. आणि कोळसा कितीही उगाळला तरी काळा तो काळाच ना. तेव्हा हे बघा, त्या स्थळाचा विचार तुम्ही दुसऱ्या कोणासाठी सुद्धा करा, पण माझ्या नातींसाठी नको बरं का. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे? घोड्यांचा अतिशोक असणं हा प्रॉब्लेम नाही का? यू मीन टू से घोड्यांची केस खेळतात ती लोक? हा, पण मला काय म्हणायचंय, शुद्धीच असताना खेळावी हो. 2 बाटल्या पोटात दिल्या कसल्याले घोडे आणि बिडे? म्हणजे दारूच्या बाटल्या? दारूच्या बाटल्या? मग काय, तुम्हाला ताक वाटलं की काय? तुम्ही पण जवळकर बाई ना. अहो जोडकर. जोडकर बाई, तर काय सांगायचं तुम्हाला. अहो रेस मध्ये सगळं घरदार गेल्यानंतर दुःख विसरण्यासाठी खेत असतील बापडे, पण म्हणून काय रस्त्यावरच्या दिसेल त्या बंगल्याला आपला बंगला म्हणून दाखवायचं? अहो पण नाही, त्यांचा बंगला रिनोव्हेशन साठी गेलाय. अहो त्यांचा काही बंगला बिंगला नाहीये हो. अहो सोनांच्या जरीच्या साडीचे काठ काढून स्वतःच्या ब्लाऊजला लावते ती बाई. पण त्यात तिचा काही दोष नाही. काय तिच्या साड्या संपल्या ना, म्हणून मग सुनांच्या साड्यांना हात घातला तिनं. त्यात काय चुकलं बिचारीचं? तशी काही खोट नाही बघा त्या माणसांमध्ये, अगदी भली माणसं आहे. बर, मी उद्या सकाळी सगळं घेऊन येते. फोटो बिटो तुम्हाला काय हवंय ते. हा, माझं काम अगदी व्यवस्थित करायचं, चांगली माणसं द्यायची. नमस्कार जवळकर. जोडकर. हा जोडकर बाई. देऊ? या 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 या. हा, लक्षात ठेवा. हो हो हो. ललिताबाई, आजपर्यंत खूप मोठ्या मोठ्या थापा मारल्यात ना तुम्ही. बरं झालं जोडकरबाईंचा फोन आत्ताच आला. ते म्हातारी सीसीटीव्ही कॅमेरा असल्यासारखं माझ्याकडे लक्ष ठेवत असते घरी. हा बोला जोडकरबाई, काय आज तरी बरी बातमी आहे का? का नेहमीसारखं कंटाळवाण्या? काय काय बोलता तुम्ही? कसल्या बाटल्या? दारूच्या? अहो नाही नाही, घोडे अहो नाही नाही, तुमचं काहीतरी खरंच गैरसमज होतोय. आमच्याकडे रेसचा किंवा दारूचा कुणालाही व्यसन नाहीये. हा बंगल्याचं ना, ते मी तुम्हाला सांगते ना नक्की काय झालंय ते. हो एक मिनिट, तुम्ही ना माझं काही ऐकूनच घेत नाही या. तुम्ही ऐकून तर घ्या ना, मला काय म्हणायचंय. ब्लाऊज, जरीचे काठ, सुनांच्या साड्या का फाडीन मी? काय बोलताय तुम्ही? एक मिनिट, मी नाही, तुम्हीच नशेमध्ये आहात. आणि तुमची नशा उतरली ना की मग मला फोन करा, कळलं? ठेवा फोन. काय बाई ही ऐकूनच घेत नाहीये काही. काय हो ललिताबाई, असं तडकलात का? टाकलेल्या काचेवर थंड पाणी पडल्यासारख्या. अरे देवा, ही म्हातारीनं हात धुवून माझा पिच्छा पुरवते. हो ललिताबाई, तुमच्याशी बोलते. कुणी मैत्रीण होती का? काय माहिती कोण होतं. सोडणार नाही मी तिला, बरोबर बघून घेईन. नाही, नीटच बघून घ्या तिला. म्हणजे काय? म्हणजे काय, नाला व्हायचा मोकळा आणि मोरीत उगाचच घालायचा ठोकळा, कशातली व्हायची गोत. अजी जायचं, वर जायचं का? इथे माझी मराठीची शिकवणी नको. चला. तुम्ही मला काय बघणार ललिताबाई? तुमच्यापेक्षा खूप पावसाळे जास्त पाहिलेत. अहो 4 नातींची आजी आहे मी. सरळ बोटानं निघालं नाही ना तू. ठीक आहे, तेच गरम करून आले बघा.
जुईली फोन दे. मी नाही देणार. फोन दे माझा फोन. माझे IMP लेसन्स येतात यार. हो का? आता तुझे लेसन मोबाईल मध्ये सुद्धा यायला लागले की तुझ्या नवीन मित्राशी चॅट करतेस. जास्त आगाऊपणा करू नकोस हं, जुईली. मग तूच सांग कमी आगाऊपणा कसा करायचा. तुला ना काका काकूने डोक्यावर चढून ठेवले. हो आहेच मी त्यांची लाडकी. ओ लाडकी, त्यांच्या लग्नाचा 30वा वाढदिवस येतो, हे आठवतंय का तुला? अरे हो मी विसरलेच होते. ही सायली, आपण लहान होतो तेव्हा आपल्या दोन्ही तायांनी किती छान सेलिब्रेट केला होता ना. पण यावेळेस आपण करूयात ना. म्हणजे मागच्या वेळेस 25वा होता आणि यावेळेस 30वा वाढदिवस आहे. पण सायली, आपण हे सरप्राईज आपल्या तायांना सुद्धा नाही सांगायचं. म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा सिक्रेट. करेक्ट. हे बघ ना, मी मोबाईलवर तेच शोधत होते. पार्टीज आणि डेकोरेशन साठी आहेत, पण तू सॉरी सायली. सायली सॉरी ना प्लीज. ठीक आहे. पण सायली, आपल्या ह्या पार्टी पर्यंत तरी आजी परत घरी यायला हवी. येईल ग. हा तर स्वानंदी नाहीये म्हटल्यावर चुकल्यासारखं वाटेल, पण ती पण सासरी बिझी आहे की नाही, तिला पण तिकडे कामं असतील. सो हे सेलिब्रेशन आपण प्लॅन करायचं. येस. हे बघ, हे फोटोज मी पाहिले. उघडतो. आलो आलो. या छत्री. या या. आजी पाणी आणतो. हा मला नकोय रे. अरे बाबा, त्यांना पाजलंय पाणी मी. नाही म्हणजे तुम्हाला आता तहान लागलेली नाहीये ना, याचा अर्थ तुम्हाला पाणी नकोय. बाळू, हा बोला. मला म्हातारीला घोटभर थंड पाणी आण बाबा. हो आणतो. तुम्ही दोघं एवढे लवकर कसे? अगाई आज संध्याकाळची मीटिंग पावसामुळे कॅन्सल झाली. हो खूप पाऊस होता त्यामुळे लवकर सोडलं. पावसात हुंदडायला गेले असणार हातात हात घालून. बाळू, आजीने केव्हा पाणी मागितलं होतं तुझ्याकडे? नोकर माणसाने 2 तास सतत धावत राहायचं असतं. दे पाणी लवकर त्यांना. आणि आजी तू कुठे होतीस इतका वेळ? अगं मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले ते जेवायला. आणि मग तिथून देवळात गेले. म्हणजे आधी पोटोबा आणि मग विठोबा का? तर हो, जसं तुम्हाला उपास सोसत नाही ना, तसंच मला बराच वेळ उपाशी पोटी राहणं नाही जमत हो. आता आपण म्हाताऱ्या झालो ललिताबाई. बर, स्वानंदी आणि नील असे समोर या बघू. का? या. काय झालं आजी? बर, तुमच्या घरातली पूर्व दिशा कुठली? आई म्हणेल ती. ते आहेच रे, पण दिशा? स्वरंदी. ही पूर्व आहे आणि ही पश्चिम. बर, आता पूर्वेकडे तोंड करून उभे राहा दोघही जण. हा ही हा. बाळू, जरा मीठ मोहरे आणि मिरच्या घेऊन ये. आणि तवा ठेव तापायला. हो हो. आजी काय चाललंय तुमचं? अहो, संध्याकाळची वेळ आहे. पोरं हसत खेळत घरात आलेली आहेत. हडळी पिशाच अवतीभोवती फिरत असतात ना, त्यांची दृष्ट लागू नये म्हणून दृष्ट काढते त्यांची. आजी असं काही नसतं, ही अंधश्रद्धा आहे. एक मिनिट, इथे कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना, त्यांना दृष्ट काढू दे. घ्या. आल्या गेल्याची, भुता खेताची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, किडा मुंगीची, झाडा पेळाची, साचलेल्या कचऱ्याची दृष्ट लागली असेल तर चुलीत पडू दे. नांदा सौख्य भरे. वा वा.
बाजूला घेऊन द्या, ठसका लागतो. अरे पाणी पाणी ठसका पाणी लागतो त्याला. आजी. नाही नको जाऊ दे. हा चला. थांबा थांबा, अजून संपलेलं नाहीये. आता काय अगं देवळात गेले होते ना, तेव्हा नवस बोलले, जहागीरदारांच्या घरात भरपूर आनंद खेळू देत. देवाच्या पायाला लावून आणलाय बरं का. आणि माझ्या नातीचा संसार सुखाचा होऊ देत. तुमचं नातं, प्रेम, संसार सगळं या धाग्यात बांधलं जाऊ दे. आता पाय पडूया. नाही, पहिला मान आईचा. आईपेक्षा मोठं काही नसतं बरं का. आणि ललिताबाई, तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या मुलांना, नांदा सौख्य भरे म्हणून. आई पाहिलेस स्वानंदीच्या माहेरचे संस्कार. चल.